आज आदरणीय पवार साहेबांबरोबर व तसंच अनेक नेते कार्यकर्ते पदाधिकारी व कैलासवासी चव्हाण साहेबांवर प्रेम करणारे आस्था असणारे त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारे अनेक मान्यवर इथं आले होते। त्यांच्याबरोबर मी सुद्धा इथे येऊन चव्हाण साहेबांच्या कार्यासमोर त्यांच्या विचारासमोर नतमस्तक झालो, प्रेरणा घेतली आणि पुढचे 5 वर्ष या भूमीसाठी, या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण लढायला कटिबद्ध आहोत, लढत राहणार आहोत असं या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे। 26 तारखेला राष्ट्रवादीच्या संदर्भातील सुनावणीवर काय अपेक्षा आहेत का? नाही, आता अपेक्षा काय राहिलेल्या नाहीत। सुप्रीम कोर्टाकडनं राहिलेल्या नाहीत, हायकोर्टाकडनं तिथं राहिलेल्या नाहीत। शेवटी आता लोकांवर विश्वास होता, पण जे काही या महाराष्ट्रामध्ये कालच्या परवाच्या दिवशी झालं, एक तर लोकांना सुद्धा स्वीकारणं थोडंसं अवघड जातंय, कार्यकर्त्यांना अवघड जातंय, आमच्यासारख्या जमिनीवर असणाऱ्या लोकांना जातंय। नेते कदाचित स्वीकारू शकतात, पण जो निकाल लागला तो आम्ही स्वीकारू शकत नाही। ठीक आहे, लोकशाही शेवटी कुठे ना कुठेतरी स्वीकारावा लागतो, पण या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं मॅन्डेट, ते सुद्धा 222 पुढं महायुतीला मिळून सुद्धा कुठेही जल्लोष होताना आपण बघू शकत नाही। लोक खुश आहेत, लोक फार आनंद व्यक्त करतायत, हे कुठेही तिथं दिसत नाही। आता आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या जिल्ह्यामध्ये 3 उमेदवार जे महाविकास आघाडीकडनं उभे होते, त्याच्यामध्ये बाळासाहेब पाटील साहेब असतील, तसंच जिथं चव्हाण साहेब असतील आणि तिथं पाटणकर साहेब असतील, यांची जर आपण टोटल मतं किती मिळाली हे जर बघितले तर असं आम्हाला कळालंय की ते समान मतं तिथं मिळालेले आहेत। त्याच्याबरोबर पोस्टल मतं जर आपण बघितलं तर पोस्टल मताचा जो काही कौल होता तो फार वेगळा होता, आणि जेव्हा आपण ईव्हीएम मशीनवरचा कौल बघितला तो फारच वेगळा ठरला। 2-3 फेऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते, पण जिथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा बालेकिल्ला सुरू झाला तिथं मतदान आता आपल्याला खूप जास्त मिळेल असं वाटायला लागलं, तिथं आपण मायनस व्हायला लागलो। याच्यावरनं कुठेतरी काय ना काहीतरी मुरतंय, पाणी मुरतंय, हे कुठेतरी आता जाणवायला लागलेलं आहे। आता संशय घेतला जातोय मतपत्रिकेवर सगळ्या निवडणुका घेणार अशी देखील काही आता मागण्या समोर येऊ लागले, पटतं का तुम्हाला? नाही, माझं एवढंच मत आहे की आम्हाला प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर इलेक्शन कमिशनने द्यावं, आणि त्या बाबतीत वेगवेगळे उमेदवार पक्ष काही ना काहीतरी तयारी करत आहेत। विषय एवढाच आहे की हा विषय जेव्हा कोर्टात जाईल, कोर्टाला सुद्धा वेळेवर निकाल देणं महत्त्वाचं आहे, नाहीतर राष्ट्रवादी कोणाची हा निकाल बघता बघता 3 वर्ष कधी निघून गेले हे कळलं नाही। त्यामुळे एखादा निर्णय देत असताना कोर्ट जर डिले करत असेल तर तोही अन्याय असतो। तर बघू आपल्याकडे काय पर्याय, पण एक पर्याय मात्र आमच्याकडे आहे की लोकांना जाऊन आता लढायचं, ते तर आम्ही सुरुवात केलेली आहे, पण जे घडलं ते लोकांनाही पटत नाही, कार्यकर्त्यांनाही पटत नाही। बारामतीच्या निकालाकडे बारामती सोडा, महाराष्ट्राच्या निकालाकडे अख्ख्या देशाचं लक्ष तिथं लागलं होतं, पण ज्या पद्धतीने निकाल लागले नाही तर अनपेक्षित आहे। भाजपच्या नेत्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की 160च्या पुढे आपण कसं गेलो, आणि ते सुद्धा 220च्या पुढे ते जर तिथं गेले असतील, आणि भाजपचा स्ट्राईक रेट जर आपण बघितला तो असा स्ट्राईक रेट आहे, आणि असे काही उमेदवार ज्याचं कुठेही अस्तित्व नव्हतं, पण फक्त उमेदवारी त्यांना भाजपकडनं मिळाली, 1-1 लाखाली ते निवडून आलेले, हे खरं तर एक्सेप्ट करण्यासारखं नाही। ते कुठंतरी असं म्हणतायत की लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना फायदा झाला, काही प्रमाणात तो फायदा झाला, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तो फायदा झाला नसावा, दुसरं काहीतरी असावं। आता त्याचा अभ्यास कुठे ना कुठेतरी केला जावा। दुसरं झालं असं की हाताला काम आणि पोटाला अन्न या विषयावर सोडून बऱ्याच ठिकाणी जे इलेक्शन आहे ते हिंदुत्वाकडनं तिथं वळवलं गेलं, म्हणजे संतांच्या भूमीमध्ये भेदभाव मोठ्या प्रमाणात भाजपने केला आणि त्यालाही काही प्रमाणात यश आलेलं दिसते। जसं या भूमीमध्ये चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये आता आपण उभा आहोत, इथं दोन्ही उमेदवार पडण्याचं कारण ईव्हीएम तर असेलच, पण ईव्हीएम सोडून जर आपण बघितलं हिंदुत्व मोठ्या प्रमाणात इथं वातावरण निर्माण केलं गेलं असं कुठेतरी आम्हाला कळतं। आता शरद पवार नेते किंवा आमदार आता अजित पवार गटात येतील असा दावा आणि पाटील यांनी केलेला आहे। बघूया आता काय होतंय, संपर्क तर ते करणारच, जे उमेदवार निवडून आलेत त्यांचाही संपर्क करतील, जे उमेदवार निवडून नाही आले, भाजपच्या विरोधात पडलेत, नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या विरोधात पडलेले आहेत, त्याला संपर्क 100% अजितदादांचा पक्ष करतील। शेवटी निर्णय तिथं असणारे उमेदवार नाहीतर निवडून आलेला आमदार काय निर्णय घेतो हे आपल्याला बघावं लागेल। 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करणं बंधनकारक आहे, मात्र एवढं मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळून देखील अजूनही काही हालचाली दिसत नाहीत। नाही, संविधान
आणि लोकशाही पाळणारे हे काही पक्ष नाहीत. मनमानी करतील, 26च्या पुढे जातील, त्यांना काही फरक पडत नाही. इलेक्शन कमिशन त्यांच्या खिशामध्ये आहे. अशात ते कधी काय करू शकतील. आणि दुर्दैव असं कोर्ट ज्या पद्धतीने वागत आहे, म्हणजे गरिबाची अपेक्षा असते की कोर्ट योग्य असा निर्णय वेळेवर देईल, पण तसं न झाल्यामुळे आणि काही निर्णय काही प्रमाणात थोडेसे वेगळ्या पद्धतीने आल्यामुळे आता कोर्टाकडे जाऊन सुद्धा किती फायदा आहे हे सांगता येणार नाही. मनमानी ते करणार, लोकशाहीला आणि संविधानाला पायाखाली तुडवणार आणि 26ची तारीख आहे ती पुढे घेऊन जातील असं वाटतं. मुख्यमंत्री पदावरून काही तरी चर्चा सुरू आहे तसं कळतं. त्यामुळे हा 2 वर्ष आणि 1 वर्ष असा म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युलावरून कुठेतरी घोडा अडल्याची माहिती मिळते. मला असं वाटतं की वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदावर ठेवतील आणि नंतर पुढची 4 वर्ष भाजपला ते पद दिलं जाईल असं कुठेतरी मला तरी वाटतं. कारण का बरंच काही इक्वेशन ते बघतील आणि त्या इक्वेशनमध्ये शिंदे साहेबांना कंटिन्यू करतील पहिला 1 वर्ष असं मला वाटतं. राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त आहेत जाहिरातमधून आहे. आणि दुसरा गोष्ट राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते असं म्हणतात की मध्य प्रदेशचा पॅटर्न मध्य प्रदेशमध्ये जी निवडणूक झाली त्यातला जो विन झाला भाजपला तोच पॅटर्न इथं वापरला गेला. कुणाल पाटील जे काँग्रेसचे उमेदवार आहेत असं कळतं की त्यांच्या राहत्या गावामध्ये त्यांना एक सुद्धा मत मिळालेलं नाही. हे आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खरंच शंका घेण्यासारखं आहे. म्हणजे महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला चाललेत, पण गुजरातच्या ईव्हीएम मशीन मात्र महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये काही ना काही ते घोळ तिथं झालेला आहे. त्यामुळे आक्षेप घेण्यासारखी एखादी गोष्ट जेव्हा होते तेव्हा चर्चा ही होतच असते. एवढं मोठं मॅन्डेट येऊन आतापर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये गुलाल इतका लोकांनी खेळायला पाहिजे होता की कुठं असा गुलाबी कलर सोडून दुसरा रंगच दिसला नाही पाहिजे. ठराविक भाजपचे आणि महायुतीचे कार्यकर्ते सोडले तर सामान्य लोक कुठेही गुलाल खेळताना नाहीतर जल्लोष करताना आपल्याला दिसत नाही. महाविकास आघाडीची नेमकी आता भविष्यातली रणनीती म्हणजे झालेला हा पराभव झालेला आहे, आता पुढचा रणनीती नेमकी काय असणार आहे? महाविकास आघाडीचं काय करायचं कसं करायचं आमचे नेते ठरवतील. कार्यकर्ता म्हणून आम्ही लढायचं ठरवलेलं आहे, पण लढत असताना काही प्रमाणात काही बदल हे आपल्या रणनीतीमध्ये प्रचाराच्या सभा कशा असावे, मुद्दे कसे असावेत, कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायचं याच्यामध्ये काही टेक्निकल विचार बदलून चालणार नाही, पण पद्धती नक्कीच बदलावे लागतील. 2.5 वर्ष मुख्यमंत्री होईल असं वाटतं तुम्हाला की 2 आणि 1 वर्ष असं? नाही, 1 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांना देतील आणि नंतर 4चे 4 वर्ष हे भाजप ठेवेल. कारण कुठेतरी भाजपची चालच नाही तर रणनीतीच अशी आहे की 29ला एक हाती सत्ता भाजपची आणायची. यंदा जर आपण बघितलं तर काही प्रमाणात त्या रणनीतीला यश आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी मनसेली हे भाजपचे उमेदवार नाही पाडले, हे शिंदे साहेबांचे पाडलेले आहेत. 7 उमेदवार शिंदे साहेबांचे पाडलेत, 3 उद्धव ठाकरे साहेबांचे पाडलेले आहेत. त्यामुळे डोकं भाजपचं होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं होतं. थोडेसे ते कमी पडले 144ला, पण उद्या जाऊन 29ला पूर्णपणे एक हाती सत्ता त्यांना आणायची असेल तर आतापासून वातावरण निर्माण करावं लागेल. त्यामुळे 1 वर्ष एकनाथ शिंदे साहेब आणि पुढचे 4 वर्ष भाजप आणि ते पण देवेंद्र फडणवीस साहेब. दादांच्या आमदारांचा आग्रह आहे की दादांना किमान 1 वर्ष तरी मुख्यमंत्रीपद मिळावं असं होईल असं वाटतं का? समीकरण बघितलं तर ते होईल असं वाटत नाही. त्यांना गेल्या वेळेस जेवढी मंत्रिपदं मिळाली होती तेवढी आता मिळाली तरी खूप झालं असं मला वाटतं. मताधिक्याबद्दल मला बोलायचं तुमचं जे मताधिक्य होतं 1000 मतांनी तुम्ही निवडून आले, नाना पटोले 200 मतांनी निवडून आले. महाविकास आघाडीचे जे निवडून आलेले आहेत ते 1000, 2000, 5000 या मताधिक्या निवडून आले आणि जे अनपेक्षित निकाल लागले महायुतीच्या उमेदवारांचे 30,000, 40,000, 50,000 अगदी 7ची शिस्त साधारण 1.5 लाखाच्या मताधिक्य निवडून आले. त्या बाबतीत काय म्हणणं आहे? मी एवढंच म्हणेल की गेले 5 वर्ष माझ्या मतदारसंघामध्ये आरोग्यापासून शिक्षणापर्यंत त्याच्याबरोबर महिला सबलीकरणपासून अनेक विषयांवर तिथं मी काम केलेलं आहे. माझे स्वतःचे लाभार्थी CSR नाहीतर जो काही फंड मी माझ्या हिमतीवर तिथं आणला 2 लाखापेक्षा जास्त आहेत. पिण्याचं पाणी आणि हे विषय तर मी वेगळेच ठेवतो. आणि माझा जो विरोधक होता 4.5 वर्ष गायब होता आणि अचानक इलेक्शनच्या तोंडावर ते येतात आणि म्हणतात की काही झालं किती रोहित पवारांनी ताकद लावू द्या, लोकांनी कुठलाही निर्णय घेऊ द्या, पण 30,000 हे निवडून येणार म्हणजे येणार. हा आत्मविश्वास आला कुठून? मग असं जर होणार असेल तर ज्या पद्धतीने आम्ही मतदारसंघामध्ये काम करतो, सर्व लोकांना समावेशक जाती धर्म बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने तिथं मदत करतो आणि असं करून सुद्धा जर मताधिक्य घटत असेल तर मग चांगलं काम करणारे आमदार नाहीतर काही कार्यकर्ते नक्कीच विचार करतील की लोकांसाठी काम करायचं का 4.5 वर्षाला यायचं मतदारसंघामध्ये आणि फक्त दडपशाहीचा आणि पैशाचा वापर करायचा. पण किती काय झालं तरी आम्ही आमचा विचार सोडणार नाही, आमची पद्धत सोडणार नाही.
आम्ही लोकांपर्यंत जाणार, लोकांना विश्वासात घेणार. आणि आज माझ्या मतदारसंघामध्ये बघितलं तर नेते माझ्याबरोबर नव्हते, पण सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी होते आणि लोक माझ्याबरोबर होते. त्यामुळे टार्गेट करून सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि पक्षाने 31 कोटी रुपये माझ्या विरोधकाला देऊन पैसा वाटून सुद्धा नेते शक्ती गुंड वापरून सुद्धा मी निवडून आलो. आणि बाकी ठिकाणी दुर्दैवाने मोठे आमचे नेते पडले. त्यामुळे कितीही ताकद लावली तर तिथं असणाऱ्या लोकांनी काय का होईना 1200 का लीड मिळेना मला निवडून दिले. त्यामुळे या लीड आणि उमेदवार मी निवडून आल्यानंतर या अधिवेशनामध्ये लोकांच्या हिताचे महाराष्ट्राच्या आणि माझ्या मतदारसंघाचे प्रमुख प्रश्न मी मांडत राहणार आणि अजून जास्त आक्रमक पद्धतीने मांडत राहणार.